हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये। आज आपण बघणार आहोत काठपदर साडीवरती खूप भारी दिसणारी अशी पॅच डिझाईन आणि छोट्याशा काठापासून आपण ही पॅच डिझाईन तयार करणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण खूप भारी दिसते ही पॅच डिझाईन आणि तयार करायला सुद्धा खूप सोपी आहे आणि बऱ्याच कस्टमरनी ही पॅच डिझाईन तयार करून घेतलेली आहे। तर बघा, इथे मी अस्तर आणि मेन ब्लाउज पीस घेतलेला आहे बॅक पार्ट, आणि गळ्याची रुंदी मी इथे घेतलेली आहे 2.5 इंच बघा, आणि गळ्याची उंची ही 10 इंच घेतलेली आहे। तर तुम्ही गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। तर कमीही घेऊ शकता, जास्त घेऊ शकता, पण या गड्याला थोडासा ब्रॉड गळा जर घेतला तर खूप छान दिसते। तर इथे बघा, मी आता गळ्याची ड्राफ्टिंग करून घेत आहे। ज्या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे ते मी इथे देऊन घेत आहे। बघू शकता तुम्ही या पद्धतीने। तर 2.5 इंच आपण गळ्याची रुंदी घेतली होती, तर खाली बघा मी गळ्याच्या 2.5 इंचाच्या बाहेर 1 ते 1.25 इंच मी बाहेर घेतलेली आहे ती पट्टी। तर तुम्हाला मी मोजून दाखवते, कारण आपण तिथे पॅच तयार करून घेणार आहोत त्यासाठी। तर या पद्धतीने गळ्याची आपली ही बघा ड्राफ्टिंग झालेली आहे। या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी तुम्हाला मोजून दाखवते ती पट्टी आपल्याला किती घ्यायची आहे, कारण तो आपल्याला त्या पद्धतीचा पॅच तिथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर तो बघा, गळ्याच्या बाहेर मी 1.25 इंच घेतलेला आहे तो आकार, आणि बघा मधातली जी पट्टी आहे ती आलेली आहे 1.5 इंचाची। तर थोडंसं आणखी डार्क करून घेते, म्हणजे हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल। तर खूप सोपी आहे, बघू शकता तुम्ही। तर वरचा भाग हा सेम आकारामध्ये मी घेतलेला आहे। तर आपण फक्त आता अस्तरवरती कटिंग करणार आहोत, मेन ब्लाऊजवरती नाही। तर अस्तरवरती आपण ही कटिंग करून घेणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा। अगदी सविस्तरपणे आपण ही पॅच डिझाईन तयार करणार आहोत आणि खूप भारी दिसते आणि छोट्याशा काठापासून सुद्धा तयार होते। तर या पद्धतीने हे कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा, हे पॅच आपण इथे काढून घेणार आहोत, कारण हे आपल्याला दुसऱ्या कपड्यावरती तयार करून घ्यायचे आहेत। तर साईडची एक पट्टी आपली 1.25 इंचाची आणि ही मधातली 1.5 इंचाची, अशी आपल्याला हे 3 पट्ट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत, म्हणजे 3 पॅच। आणि या पद्धतीने बघा, हे आपले 2 पार्ट याचे वेगळे वेगळे झालेले आहेत गळ्याचे, हे बघू शकता तुम्ही। तर आता मी इथे आधी कॅनव्हास पेपर घेणार आहोत आणि सगळ्यात आधी आपण पॅच तयार करून घेणार आहोत। तर पॅच तयार करण्यासाठी मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। कॅनव्हास पेपर हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे। त्याच्यावरती आहे तशीच ती पट्टी आपल्याला तिथे आखून घ्यायची आहे। त्यानंतर आजूबाजूला 1/2 इंच आपल्याला कॅनव्हास पेपर हा एक्स्ट्रा घ्यायचा आहे सिलाईसाठी। तर हे बघू शकता। तर वरच्या बाजूनी बघा, मी अजिबात एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे कॅनव्हास पेपर। तर खालच्या बाजूनी 1/2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि साईडनी सुद्धा, आणि वरच्या बाजूनी बघा जास्त एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे, अगदी थोडासा असा एक्स्ट्रा घेतलेला आहे। जेवढा आपलं सिलाईमध्ये दबेल एवढ्याच पद्धतीने आपल्याला कॅनव्हास पेपर हा एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर आता ही मधातली पट्टी आपण इथे काढून घेणार आहोत। तर आहे तशीच मी तिथे आखून घेतली, आणि त्याच्या आजूबाजूला अर्धा इंच आपल्याला हा कॅनव्हास पेपर एक्स्ट्रा घ्यायचा आहे। एक्स्ट्रा जो कॅनव्हास पेपर आहे तो मी इथे कट करून घेत आहे। तर हे झाली आपली कॅनव्हासवरती आपण ही पॅच तयार करून घेतला। आता हा कॅनव्हास पेपर आपल्याला इथे ठेवून, जे काठ आहेत आपले त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। आणि बघा, हा जो ब्लाऊज पीस आहे हा 2 कलरचा आहे, त्यामुळे मी ही जी पट्टी आहे साईडची पट्टी ही दुसऱ्या कलरमध्ये काढणार आहे, बघू शकता तुम्ही। तर हा मोरपंखी कलर येतो थोडासा ब्लूमध्ये। तर तो कपडा मी डबल घेतलेला आहे,
कारण 2 पट्ट्या आपल्याला तिथे तयार करायच्या आहेत, त्या 2 पॅच साईडचे ह्या पद्धतीने बघा। आणि आता आपल्याला अस्तरसुद्धा घ्यायचं आहे। तर ब्लाऊज आपलं हे पिंक कलरचं आहे आणि पॅच आपण हे ब्लू कलरचे टाकणार आहोत आणि मधातला जो पॅच आहे तो काटाचा आपण तयार करून घेणार आहोत। तर हे बघा या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहे समोरासमोर। त्यानंतर बघा इथे मी अस्तरसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि अस्तर खाली मधात कॅनव्हास आणि त्यावरती मेन जे ब्लाऊज पीस आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि चारही बाजूनी तुम्ही प्रेस करून घ्या किंवा मग सिलाई करून घेऊ शकता। तर मी इथे सिलाई करून घेते, तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हे सिलाई करून अटॅच करून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण अस्तर अटॅच करून घेणार आहोत। तर बघा इथे मी मधातला जो पॅच होता तो सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे। तर हा जो काठ होता हा काठ मी मधातून कट केला आणि जॉईंट करून घेतलेला आहे। हे बघू शकता तुम्ही, मधातून सिलाई करून मी हा काठ तयार करून घेतला, म्हणजे जॉईंट करून घेतला आणि या आकारामध्ये तयार करून घेतला। तर कॅनव्हास पेपर हा मी मधात ठेवून घेतला, त्याच्यावरती अस्तर, खाली मेन ब्लाऊज पीस असं घेऊन मी ही तिन्ही पार्ट इथे सिलाई करून जॉईंट करून घेणार आहे। तयार करायला खूप सोपी आहे ही पॅच डिझाइन, पण दिसायला खूप भारी दिसते। तर आता लग्नाचा सीझन सुद्धा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच कस्टमरनी ही पॅच डिझाइन तयार करून घेतलेली आहे माझ्याकडून आणि हे सुद्धा कस्टमरचंच ब्लाऊज आहे। तर बघा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेत आहे। तर या पद्धतीने चौकोन आकाराचा मी हे पॅच इथे तयार करून घेतला, पण जो आपला मेन अस्तरचा पॅच आहे तो आपल्याला याच्यावरती ठेवून आहे तशीच ड्राफ्टिंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे। कारण जेवढा आपला अस्तरचा पॅच निघालेला होता तेवढाच पॅच आपल्याला तिथे जॉईंट करून घ्यायचा आहे। जर कमी जास्त जर झाला तर मग गळासुद्धा आपला हा कमी जास्त होतो, त्यामुळे जेवढा आपला अस्तरचा पॅच निघालेला आहे तेवढंच आपल्याला तिथे गड्याच्या मधोमध आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। ते मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणारच आहे। तर हे बघा आता मी एक्स्ट्रा जो काही कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे। तर आता आपण जे दोन्ही साईडचे पॅच आहेत ते आपण इथे तयार करून घेणार आहोत। तर हे व्यवस्थित मी मार्किंग करून घेतली म्हणजे आपल्याला जॉईंट करताना लक्षात येते। तर आता हे दोन्ही साईडचे पॅच मी इथे घेतलेले आहे, ते सुद्धा आपण तशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत। आधी अस्तरवरती जॉईंट करून त्यानंतर मग मेन जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती। तर तुम्ही अशा पद्धतीने प्रेसही करू शकता। अगदी कडेने आपल्याला ही सिलाई करून घ्यायची आहे। सिलाई करताना व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे कपडा, म्हणजे कुठेही मधात फुगा वगैरे पडायला नको। तर बघा आता एक्स्ट्रा जो काही कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे, अस्तरचा कपडा आहे हा। तर आता मेन जे ब्लाऊज पीसचा कपडा आहे आपला तो आपल्याला याच्यावरती ठेवून परत सिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे तोही आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे। तर हे दोन्हीही आधी मी पॅच जे आहे अस्तर लावून मी अशा पद्धतीने तयार करून घेते आणि समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत, नाहीतर एकाच साईडचे दोन्हीही पॅच आपले तयार होतील हे। त्यामुळे समोरासमोर ठेवून हे बरोबर दोन साईडचे 2 पॅच आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने दुसरा पॅच सुद्धा आपण इथे अटॅच करून घेतलेला आहे अस्तरला। तर एक्स्ट्रा जो अस्तरचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेत आहे। तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आपल्याला परत चेक करून घ्यायचे आहे। तर बघा आता जे मेन ब्लाऊज पीस आहे ते याच्यावरती मी ठेवून घेतलेला आहे आणि जो कलर आपल्याला
पॅचसाठी घ्यायचा आहे तो वरच्या बाजूने ठेवून घेतलेला आहे। तर हे बघा, ब्लाऊज आपलं हे पिंक कलरचं आहे, त्याच्यामध्ये पॅच आपण हा ब्लू कलरचा टाकणार आहोत। तर तुम्ही तुमच्या साडीचा जो कलर आहे त्या पद्धतीचा पॅच तयार करू शकता। तर हा ब्लू कलर साडीचा येतो आणि ब्लाऊजमध्ये हे दोन कलर आलेले होते, एक पिंक आणि ब्लू, असे दोन बाजूला दोन वेगळे वेगळे कलर होते। त्यामुळे खूप भारी अशी पॅच डिझाइन इथे तयार झालेली आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही तुमच्या साडीमधला जो काही कलर असेल किंवा मॅचिंग येत असेल तर तो तुम्ही इथे पॅचसाठी तयार करू शकता। तर बघा, आता आपल्याला एक पार्ट आपला तयार झालेला आहे इथे। तर बघा, जो अस्तरचा मेन पॅच होता आपला तो इथे मी याच्यावरती ठेवून घेतला आणि आहे तसंच आपल्याला तो आखून घ्यायचा आहे बघा, चॉकच्या साहाय्याने, कारण एवढाच पॅच आपल्याला तिथे जॉईंट करायचा आहे। तर हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी तिथे आखून घेतलेला आहे। आता दुसरा जो पॅच आहे तो सुद्धा मी या पद्धतीने तयार करून घेणार आहे। एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेते। चारही बाजूने मी सिलाई करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला। या पद्धतीने दोन्ही साइडचे दोन पॅच आपले इथे तयार झालेले आहे आणि मधातला सुद्धा आपला पॅच तयार झालेला आहे। हे बघू शकता, या पद्धतीने आपल्याला तिथे जॉईंट करून घ्यायचे आहे पॅच। तर त्याआधी आता आपण जे अस्तर आहे आपलं त्याच्यावरती मेन ब्लाउज पीस हे ठेवून आपल्याला आधी जॉईंट करून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता तुम्ही, टाचपिना मी अटॅच करून घेते। तर खाली बघा, मी मेन जे ब्लाउज पीस आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा जे कटिंग आहे आपलं ते त्याच्यावरती ठेवून टाचपिनाने व्यवस्थित ते अटॅच करून घेत आहे। सिलाई करताना कपडा आपला सरकणार नाही त्यासाठी। तर या पद्धतीने टाचपिना तुम्ही तिथे वापरू शकता। तर आता आपण सिलाई करून घेणार आहोत आणि सिलाई करून हे दोन्ही पार्ट आपण जॉईंट करून घेणार आहोत। तर या पद्धतीने टाचपिन आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत। सिलाई करताना व्यवस्थित करायची आहे, घाई गडबडी करायची नाही आहे गड्याचा आकार तशाच पद्धतीने आपल्याला सिलाई करायची आहे। तर हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपल्याला सिलाई करायची आहे। अगदी एकसारखा कपडा आपला यायला पाहिजे, नाहीतर मग कुठं कमी आणि जास्त जर झाला तर गड्याचा आकार हा चेंज होतो। तर बघा, सुई आपल्याला जिथे आपला कोना आलेला आहे तिथे सुई आपल्याला आतमध्ये, कपड्याच्या आतमध्ये घालायची आणि त्यानंतर कपडा हा फिरून घ्यायचा। या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी सिलाई करून घ्यायची आहे। कपडा सिलाईमध्ये एकसारखाच घ्यायचा आहे। तर या पद्धतीने दोन्हीही पार्ट आपण इथे जॉईंट करून घेतलेले आहे आणि मधातला जो कपडा आहे तो आता आपण इथे कट करून घेणार आहोत। तर हे बघू शकता, टाचपिना मी इथे काढून घेते। त्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेते। अगदी सविस्तर मी तुम्हाला ही कटिंग, गड्याची कटिंग आणि संपूर्ण शिलाई
दाखवत आहे, कारण नवीन शिकत असाल तर तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे ते समजायला पाहिजे, त्यासाठी. इथे थोडासा जो कपडा आहे तो माझा कट झालेला होता, त्यामुळे तिथे मी सिलाई करून जॉईंट करून घेतलेला होता. तर बघा आता हे मी अशा पद्धतीने कट करून घेते मधातला कपडा. तर एक पार्ट मी साईडला ठेवून घेतलेला आहे आणि हा दुसरा पार्ट आपण या पद्धतीने कटिंग करून घेत आहे बघा. तर हे दोन्ही पार्ट्स आपला कटिंग झालेले आहेत, म्हणजे मधातला जो कपडा आहे तो कट करून झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही. तर आता आपण साईडनी सुद्धा सिलाई करून हे पूर्ण अस्तर आणि मेन ब्लाउज पीस जॉईंट करून घेणार आहोत. हाताच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग चारही बाजूनी आपल्याला सिलाई करून घ्यायची आहे. तर हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी हाताच्या साहाय्याने प्रेस करून चारही बाजूनी सिलाई करून घेतलेली आहे. तर आता दुसरा पार्ट आपण अशाच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत. एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेते. तर हे बघू शकता तुम्ही एक्स्ट्रा कपडा मी कट करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने एक पार्ट आपला इथे तयार झालेला आहे. दुसरा पार्ट आपण इथे तशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर व्यवस्थित हाताच्या साहाय्याने दोन्ही हाताचा वापर करून मी इथे हे अस्तर जॉईंट करून घेत आहे. तुम्ही टाच पिनांचा सुद्धा वापर करू शकता. आणि बघा सिलाई झालेली आहे चारही बाजूनी आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेत आहे. तर या पद्धतीने दोन्ही पार्ट आपले इथे रेडी झालेले आहेत. तर इथे बघा आता आपल्याला पाइपिंगसाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि इथे आपल्याला हे बघा या पद्धतीने मी 1 इंचाची अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. क्रॉसमध्ये ही पट्टी काढलेली आहे, जसे आपण पाइपिंगसाठी तयार करत असतो त्याच पद्धतीची. तर इथे मी गडपट्टीसाठी म्हणजे पाइपिंगसाठी या पद्धतीचा कलर घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर डार्क ब्लू येतो, पर्पल पण आपण म्हणू शकतो. तर पट्टी ही फोल्ड करून मी साइडनी एक सिलाई करून घेत आहे. तर या पद्धतीने अशी पट्टी मी फोल्ड करून एक सिलाई करून घेतली. तर आता एक्स्ट्रा जो कपडा दिसते मला इथे तो मी इथे कट करून घेत आहे. कारण इथे आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आता जो गडा आहे आपला त्याच आकारामध्ये ही पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्या आकारामध्येच इथे पाइपिंग सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर पट्टी जॉईंट करताना वडाताण करायची गरज नाही आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे, नाहीतर पाइपिंग आपली ही फिनिशिंगमध्ये दिसणार नाही आणि अशी गोल अशी येणार नाही, तर ती ताणल्यासारखी दिसेल आपल्याला पाइपिंग.
आणि गडासुद्धा आपला मग हा पलटी होतो, व्यवस्थित येत नाही फिनिशिंगमध्ये. त्यामुळं पट्टी जॉईंट करताना हलक्या हाताने जॉईंट करायची आहे. वडून ताणून आपल्याला ही पट्टी लावायची नाही आणि गड्याचा आकार आहे त्यानुसारच आपल्याला ती पट्टी तशी जॉईंट करायची आहे. बघा, अगदी कडेने अशी आपल्याला ही सिलाई करून घ्यायची आहे. एकसारखा कपडा आपला हा सिलाईमध्ये घ्यायचा आहे आपल्याला, कुठं कमी जास्त घ्यायचा नाही. तर या पद्धतीने एका साईडची मी ही पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने बघा कट मारून घेते मी अगदी हलक्या हाताने. या पद्धतीने जर आपण कट मारून घेतले तर ही पट्टी छान अशी फोल्ड होते, म्हणजे पटकन फोल्ड होते अगदी फिनिशिंगमध्ये आणि पायपिंगसुद्धा खूप छान येते. त्यामुळं असे कट नक्की मारा, फक्त सिलाई आपली कट होणार नाही याची काळजी घ्या. तर बघा आता ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे. हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने. खालचा जो कपडा आहे तो आपल्याला पट्टीच्या आतमध्ये घ्यायचा आहे. पट्टी मग त्यानंतर मग पट्टीही या पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. खालचा कपडा आपल्याला पट्टीच्या आतमध्ये घेऊन पट्टीही दुमडून घ्यायची आहे, म्हणजे पायपिंग ही आपोआप आपली छान गोल अशी येईल, फिनिशिंगमध्ये सुद्धा येईल. तर तुम्ही बघू शकता मी खालचा जो कपडा आहे तो पट्टीच्या आतमध्ये फोल्ड करून घेत आहे आणि त्यानंतर पट्टीही दुमडून घेत आहे. सुंदर अशी पायपिंग आपली इथे तयार होत आहे, बघू शकता तुम्ही. तर गड्याचा आकार आहे त्या पद्धतीनेच आपल्याला तिथे पायपिंग तयार करून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने आणि सिलाई करताना सुद्धा आपल्याला घाई गडबड करायची नाही. हळूवार आपल्याला ही सिलाई करून घ्यायची आहे पायपिंगची आणि एक्स्ट्रा जो कपडा दिसतो आपल्याला तो तिथे लगेच कट करून घ्यायचा आहे. तर बारीक अशी आपली पायपिंग इथे रेडी होत आहे. तर हे बघा एका साईडची पायपिंग आपली इथे रेडी झालेली आहे. तर दुसऱ्या साईडची सुद्धा आपण अशाच पद्धतीने पायपिंग तयार करून घेणार आहोत आणि उलट्या बाजूनी सुद्धा खूप फिनिशिंगमध्ये अशी पायपिंग आपली आलेली आहे आणि तुम्ही वरच्या बाजूनी सुद्धा बघू शकता, खूप छान अशी फिनिशिंगमध्ये आलेली आहे. तर बघा इथे दुसरी पट्टी मी जॉईंट करून घेतलेली आहे सिलाई करून आणि इथे बघा आता मी या पद्धतीने फोल्ड करून पायपिंग करून घेत आहे. तर दुसऱ्या साईडचा पार्ट आपण इथे घेतलेला आहे, पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेत आहे. त्यानंतर पट्टीला या पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे. खालचा जो कपडा आहे तो पट्टीच्या आतमध्ये घ्यायचा आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा, खूप भारी दिसते. पॅच डिझाईन खूप भारी दिसते आणि बघू शकता तुम्ही पायपिंगसुद्धा खूप अशी इझिली होत आहे. जर या पद्धतीने तुम्ही पायपिंग तयार केली तर खूप सुंदर अशी दिसते, फिनिशिंगमध्ये येते आणि बारीकसुद्धा येते. व्हिडिओ थोडासा फास्ट करून घेतलेला आहे.
तर या ब्लाऊजची कटिंगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती, तर त्याची लिंक मी खाली देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. 36 मापाचं कटोरी ब्लाऊज होतं हे. तर हे बघू शकता. आता दुसरा जो पार्ट आहे तो आपला रेडी झालेला आहे. इथे बघू शकता ही पायपिंगसुद्धा, दुसऱ्या बाजूची पायपिंगसुद्धा खूप छान आलेली आहे, अगदी फिनिशिंगमध्ये आलेली आहे, भरून आणि गोल बारीक अशी आलेली आहे. तर या पद्धतीनेच आपल्याला पॅच डिझाईनसाठी या पद्धतीनेच पायपिंग आपल्याला करून घ्यायची असते फिनिशिंगमध्ये. तरी बघू शकता तुम्ही. तर आता आपला जो मधातला पॅच आपण तयार करून घेतलेला आहे तो आता आपण इथे अटॅच करून घेणार आहोत. तर यालासुद्धा आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची असते. हे बघा या पद्धतीने. तर दोन्ही साईडचे जे पॅच आहेत आपल्याला ते ह्या पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. बघा तर हे बघू शकता मी या पद्धतीने पायपिंग इथे तयार करून घेतलेली आहे. दोन्हीही साईडच्या जे पॅच आहेत त्याला आणि मधातला जो वरचा जो पार्ट आहे आपला, मधातला जो पॅच आहे त्याला वरच्या साईडने मी पायपिंग करून घेतलेली आहे. हे बघा या पद्धतीने. तर हे अस्तरचं जे कट केलेला जे पॅच होता तो आपण इथे याच्यावरती ठेवून परत एक वेळेस मी तुम्हाला दाखवते, कारण आता आपण इथे पायपिंग केलेली आहे त्यामुळे इथे थोडासा कपडा आणखी वाढलेला आहे आपला, म्हणून तो व्यवस्थित आपल्याला हा मधातला पॅच ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे अस्तरचा जो पॅच आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि परत एकदा तिथे आखून घ्यायचा आहे मार्करनी आणि त्यानंतर आपल्याला तो जॉईंट करून घ्यायचा आहे ब्लाऊजला. तर याच मापामध्ये आपल्याला तिथे जॉईंट करून घ्यायचा आहे. कमी जास्त व्हायला नको, त्यामुळं गळासुद्धा आपला हा व्यवस्थित दिसणार नाही, कमी जास्त होईल आणि तो छान बसणार नाही. तर त्यामुळं इथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण पॅच तयार करतो तेव्हा. तर हा अस्तरचा जो कपडा असतो आपला पॅचचा तो आपल्याला फेकायचा नाही, तो आपल्याला या पद्धतीने तिथे यूज करायचा असतो. ठीक आहे. तर हे बघा इथे मी आखून घेतलेला आहे आणि बघा या पद्धतीने आपण आता इथे जॉईंट करून घेणार आहोत. जिथे मार्किंग केलेली आहे तेवढाच कपडा आपला हा बाहेर यायला पाहिजे आणि बाकीचा कपडा आपल्याला हा सिलाईमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा इथे सुद्धा आपल्याला टाचपिनाचा वापर करून अटॅच करून त्यानंतर मग सिलाई करून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने आपण आधी पॅच इथे लावून घेणार आहोत आणि टाचपिनांनी व्यवस्थित ते अटॅच करून घेणार आहोत. त्यानंतर मग सिलाई करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. तर खूप भारी दिसते, घातल्यावरती खूप भारी दिसते आणि तुम्ही कुठल्याही काठपदरच्या साडीवरती ही पॅच डिझाईन तयार करू शकता. तर बघा टाचपिनांचा तुम्हाला वापर करायचा आहे. सिलाई करताना कपडा हा सरकणार नाही त्यासाठी. तर आता आपण सिलाई करून घेणार आहोत. हा परत एक वेळेस मी चेक करून घेते व्यवस्थित आहे की नाही, कारण आधी मी मार्किंग करून घेतलेली आहे. परत एक वेळेस डार्क मार्किंग करून घेते म्हणजे जॉईंट करताना कमी जास्त व्हायला नको. त्यासाठी हा मधातला पॅचसुद्धा मी व्यवस्थित तो तयार करून घेतला. तर आता हे बघा इथे सिलाई करून घेते आणि दोन्ही पॅच व्यवस्थित अटॅच करून घेते. तर नक्की तुम्ही तयार करून बघा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा कशी वाटली आपली ही पॅच डिझाईन.
तर या पद्धतीने सिलाई करून मी अटॅच करून घेतलेला आहे पॅच। तर डबल सिलाई आपल्याला तिथे करून घ्यायची आहे। तर बघा आता दुसऱ्या बाजूचा जो पॅच आहे तो आपण या पद्धतीने सिलाई करून अटॅच करून घेणार आहोत। तर खूप भारी दिसते ही डिझाइन आणि त्या कस्टमरला खूप आवडलेली आहे आणि एका कस्टमरमुळे भरपूर कस्टमरनी या पद्धतीची पॅच डिझाइन तयार करून घेतलेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर बघा दुसरा पॅच सुद्धा आपण सिलाई करून अटॅच करून घेतलेला आहे। टाच पिना मी इथे काढून घेतलेले आहे। तर आता मधातला जो पॅच आहे तो आपण अटॅच करून घेणार आहोत। तर व्यवस्थित जिथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरच हा जो पॅच आहे तो आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे, मधातला पॅच आणि हा साइडचा पॅच आपल्याला त्याच्यावरती ठेवून त्या मार्किंग वरती ठेवून तिथे सिलाई करून घ्यायची आहे। तर इथे सुद्धा मी टाच पिना इथे अटॅच करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। डबल सिलाई आपल्याला इथे करून घ्यायची आहे। तर हे बघू शकता मधातला पॅच सुद्धा आपला इथे अटॅच झालेला आहे। तर तिन्ही पॅच आपले इथे अटॅच झालेला आहे। तर खूप भारी असा लुक आलेला आहे, बघू शकता। आणि फिनिशिंग मध्ये अशी आपली ही पॅच डिझाइन इथे आलेली आहे। तर खाली जे आहे ते आपण पट्टीनं जॉईंट करता आपण तिथे पाइपिंग करून घेणार आहोत। तर पाइपिंगसाठी या प्रकारचा मी कलरचा कपडा घेतलेला आहे, बघू शकता। तर खाली सुद्धा पाइपिंग आपण इथे करून घेणार आहोत। खूप छान दिसते, खूप भारी असा लुक येते त्यानी। आणि उलट्या बाजूने आता ही पट्टी पलटून घेतलेली आहे। सरळ बाजूने मी अटॅच करून घेतलेली होती आणि उलट्या बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे। तिथे सुद्धा आपण थोडीशी मोठी अशी पाइपिंग तिथे तयार करून घेणार आहोत, मीडियम आकाराची। तर या पद्धतीने आपलं हे पॅच डिझाइन तयार झालेली आहे। पैठणी साडीवरती कुठल्याही साडीवरती तुम्ही तयार करू शकता। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा। तर हे बघू शकता तुम्ही अगदी फिनिशिंग मध्ये अशी ही आपली पॅच डिझाइन तयार झालेली आहे, खूप भारी दिसत आहे। तुम्ही इथे लटकनही लावू शकता, पण इथे कस्टमरनी मला लटकन न लावता ही पॅच डिझाइन तयार करायला सांगितलेली होती। तर बघू शकता तुम्ही पाइपिंग सुद्धा अगदी फिनिशिंग मध्ये आलेली आहे आणि पूर्ण पॅच डिझाइन अगदी फिनिशिंग मध्ये आणि खूप भारी दिसत आहे, बघू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल थोडा तरी तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा। तर खालची पाइपिंग सुद्धा बघू शकता तुम्ही किती भारी आलेली आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, कमेंट्स करून नक्की